नमस्कार, मी डायटिशियन पूजा देवरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं नाशिक आपलं डाएटमध्ये। तर मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितले रानभाज्या त्यांच्याविषयी। आज आपण जाणून घेऊया महिलांचं आरोग्य आणि त्यावर आहार। तर चला तर मग सुरू करूया। महिला, कुठलीही महिला असो, ती स्वतःच्या आरोग्याकडे कधीच लक्ष देत नाही, पण ती अख्खं घर सांभाळण्यामध्ये दिवसभर राबत असते। बऱ्याच महिलांचे वेगवेगळे कामं असतात। कोणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतं, जॉब करून घर सांभाळतं। काही बायका फक्त घरातच असतात, पण त्या राबतात आणि स्वतःसाठी वेळ काढत नाही। एक सकाळच्या कपभर चहावर अख्खी घरातली 12 वाजोस्तर कामं होऊन जातात। तर हे अत्यंत चुकीचं आहे। स्त्री जर निरोगी असेल तर अख्खं घर ती व्यवस्थित सांभाळू शकते, हो की नाही? तर जाणून घेऊया त्याचं महत्त्व काय आहे आणि कशा प्रकारे तुम्ही तुमची स्वतःची काळजी घेऊ शकता याबद्दल मी आज वेगवेगळ्या 3 टप्प्यांमध्ये तुमच्याशी बोलणार आहे। स्त्रियांचे 3 टप्पे: प्युबर्टी, प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन आणि मेनोपॉझल एज। तर पहिला आहे प्युबर्टी। तसं पाहायला गेलं तर महिलांचं शरीर पुरुषांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे। महिलांचं पूर्ण आयुष्यात 3 वेळेस जन्म होतो असं म्हटलं तरी चालेल। पहिलं जेव्हा ती जन्माला येते, दुसरं जेव्हा तिला मासिक पाळी सुरू होते, तिसरं जेव्हा ती आई होते आणि नंतर ती जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा। तर प्रत्येक टप्प्यामध्ये स्त्रीला आहाराची आणि पोषणाची वेगवेगळी गरज असते, पण इथेच आपण मागे राहून जातो। स्त्री आपल्याकडे दुर्लक्ष करून नवऱ्याच्या मागे, मुलाच्या मागे, घरच्यांच्या सासू सासऱ्यांच्या मागे धावत असते, पण स्वतःचं आरोग्य ती विसरून जाते। त्यामुळे काय होतं, तिची चिडचिड होते, स्ट्रेस येतो, हार्मोनल चेंजेस होत असतात, इम्बॅलन्स होत असतात हार्मोनल, त्यामुळे ती चिडचिड करते। पण या सगळ्या गोष्टींच्या मागे दडलेलं मुख्य कारण म्हणजे आहार आहे। आहार जर तिने व्यवस्थित घेतला तर हे सगळं प्रॉब्लेम्स, या सगळ्या गोष्टी सुरळीत चालतील। तर आधी सांगितल्याप्रमाणे महिलांचं शरीर हे पुरुषांपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे। तर कशामध्ये की महिलांना मासिक पाळीमधनं जावं लागतं, प्रेग्नन्सी लॅक्टेशनमधनं जावं लागतं आणि नंतर जेव्हा पाळी थांबते की मेनोपॉज म्हणतो आपण, त्या वयोगटात येतात तेव्हाचं त्यांचं पोषण वेगळं असतं। तर जाणून घेऊया काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यावरती मात कसं करायचं हे। महिलांमध्ये 2 प्रकारचे हार्मोन असतात, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन। इस्ट्रोजेन हे मासिक पाळी येणं न येणं थांबवणं ह्याच्यावर काम करतं। हाडांची डेन्सिटी टिकून ठेवण्याचं काम हे इस्ट्रोजेन करतं। प्रोजेस्टेरॉन गर्भाशयाला गर्भधारणेसाठी मदत करतं। जेव्हा ओवम जेव्हा फुटतं, प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढली असते तेव्हा मासिक पाळी येते आणि जेव्हा फर्टिलायझेशन होतं की तेव्हा ती आई बनायला तयार होते। प्रोजेस्टेरॉनचं काम हे आहे की तो गर्भधारणेसाठी मदत करतं। जर ह्याची लेवल कमी झाली तर अंडाशयातलं अंड फुटून मासिक पाळी सुरू होऊन जाते। तर आता महिलांच्या वेगवेगळ्या आयुष्यातल्या टप्प्यांमध्ये कुठले आजार येतात, काय काय प्रॉब्लेम्स येतात, त्याची आहाराची गरज काय आहे ते आपण जाणून घेऊया। प्युबर्टी की याच्यामध्ये मुलींना मासिक पाळी सुरू होते आणि तिचं रूपांतर स्त्रीमध्ये होतं की ज्यामध्ये आयर्न, कॅल्शियमची, फोलिक ॲसिडची जास्त गरज असते। दुसरा आहे प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन। प्रेग्नन्सीमध्ये स्त्रीला त्याच्यासोबत अजून एक जीवाची काळजी घ्यावी लागते, त्यामुळे प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, फोलिक ॲसिड, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स ह्याची खूप जास्त गरज असते। तिसरा टप्पा आहे तो मेनोपॉझल की जे 40 वर्षाच्या महिलांमध्ये असतो की ज्याच्यामध्ये हार्मोन इम्बॅलन्स झाल्यामुळे हाडांची ठिसूळता ही वाढते की ज्यामुळे त्यांना कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3ची गरज पडते। तर आता आपण बघूया महिलांमधील आरोग्य समस्या काय आहेत ते आणि आहाराद्वारे कसं काय त्याच्यावर मात करायचं ते। पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक आपलं डाएट। वेलकम बॅक। आपलं नाशिक आपलं डाएटमध्ये पुन्हा एकदा मी पूजा देवरे तुमचं स्वागत करते। तर आज आपण बघत आहोत महिलांचं आरोग्य आणि त्यांचा आहाराविषयी।
तर आता आपण जाणून घेऊया की महिलांमध्ये कुठले कुठले आरोग्य समस्या होते आणि त्याच्यावरती आहाराद्वारे नियोजन कसं करता येईल ते. तर पहिली समस्या आहे ॲनिमिया. आजकाल खूप जास्त कॉमन झालेलं आहे ॲनिमिया. ॲनिमिया झाल्यावर तुम्हाला चक्कर येणं, केस गळणं, त्वचा फिकट पडणं, श्वास घेण्यास थोडीशी त्रास होणं, ह्या सगळ्या समस्या होऊ शकतात. तर ह्यावर उपाय सोपा आहे. तुम्ही सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, इस्पेशली लाल माठ, शेवग्याची पानं, पालकाची भाजी ह्यांचा आहारात समावेश करा. कडधान्य, आळीव, जवस ह्याचाही आवर्जून समावेश करा. पण ह्या गोष्टी खाताना त्याच्यासोबत कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ घेण्यास विसरू नका, जसे की लिंबाचा रस, दूध या गोष्टी, जेणेकरून आयर्न ॲब्झॉर्प्शन हे इझी होईल. दुसरं बघूया आपण PCOD किंवा PCOS. ह्याच्यामध्ये आजकाल मुलींमध्ये खूप जास्त कॉमन झालेला आहे. तर ह्याच्यासाठी उपाय असा आहे की सीड सायकलिंग करतात. एक ठराविक बिया म्हणजे सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स, फ्लेक्स सीड्स आणि सीसेम सीड ठराविक वेळेत, ठराविक प्रमाणात आणि ठराविक तारखेला, दिवसांच्या पाळीच्या ठराविक दिवसांमध्ये घेणं आवश्यक आहे की जेणेकरून तुमचा हा आजार तो क्युअर होऊ शकतो. तिसरा आहे ओबेसिटी. आजकाल जंक फूड, फास्ट फूड ह्याच्यामुळे वाढतं वजन ही एक खूप मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे आपल्याला झोप लागणं किंवा थकवा जाणवणं या गोष्टी होतात. याच्यासाठी फायबर रिच फूड्स, लो कार्बोहायड्रेट डाएट आणि लो ऑइली, लो फॅट डाएट हे घेणं गरजेचं आहे. पुढची समस्या आहे थायरॉइडिझम. थायरॉइडिझममध्ये 2 प्रकार आहेत, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझममध्ये वजन वाढतं आणि हायपरथायरॉइडिझममध्ये वजन कमी होतं. की यामध्ये ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर हे कच्चं खाणं टाळायला हवं. पुढचं आहे ऑस्टिओपोरोसिस, की ज्याच्यामध्ये बोन डेन्सिटी कमी होते, कॅल्शियमची कमतरतेमुळे समस्या होते. की याच्यामध्ये तुम्ही कॅल्शियम रिच आणि व्हिटॅमिन D3चे सोर्सेस रोज आहारात घेणं आवश्यक आहे. कॅल्शियम रिच सोर्सेसमध्ये नागलीचे पदार्थ, भाकरी, आंबाळी किंवा आंबोळी किंवा पेज, दूधजन्य पदार्थ, दही, ताक, पनीर ह्याचा आहारात नक्की समावेश करा. आणि व्हिटॅमिन D3साठी तुम्ही उन्हात जाऊन बसा. तर आत्तापर्यंत आपण जाणून घेतलं महिलांचं आरोग्य समस्या काय आहेत आणि त्यावर उपाय. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तर जाता जाता एक छोट्या किरकोळ टिप्स मी तुम्हाला देते. तुम्हाला माहिती तर असतातच, पण करायला कंटाळा येतो, कळतं पण वळत नाही. तर जाणून घेऊया काय आहेत त्या टिप्स. तर पहिली टिप आहे भरपूर पाणी पिणं. पाणी पिल्याने हायड्रेशन होतं. दिवसभरात 3 ते 3.5 लिटर तरी पाणी पिणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, स्वतःसाठी वेळ काढा. व्यायाम केला की आपण निरोगी राहतो, आपल्याला फ्रेश पण फील होतं. तिसरी गोष्ट की तुमची 40शी उलटली की हेल्थ चेकअप जरूर करा. आजकाल बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये कमी किमतीतसुद्धा चांगले हेल्थ चेकअपचे पॅकेजेस आले आहेत, ते जरूर करा. वर्षातनं एकदा तरी तुम्ही तुमचं हेल्थ चेकअप करायलाच हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रक्रिया केलेलं अन्न स्वतः पण टाळा आणि मुलांना पण देणं टाळा. जसे की प्रोसेस फूड्स, बाहेरचं खाणं या गोष्टी टाळा. तर तुम्हाला जर काही क्वेरी असतील तुमच्या आरोग्यासंदर्भात किंवा आहारासंदर्भात, तर तुम्ही नक्की मला संपर्क साधू शकता खाली दिलेल्या नंबरवरती. चला मैत्रिणींनो, तर मी दिलेल्या टिप्स फॉलो करा, स्वतःची काळजी घ्या. आपण निरोगी तर घर निरोगी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं नासिक.